Hello students, welcome back to our YouTube channel. Students, before we understand double fertilization, आपण एक छोटासा रिव्हिजन घेऊया म्हणजे आपण जे काल शिकलोय ते रिवाइज करू. तर जेव्हा पोलेन ग्रेन हे स्टिग्मावरती लँड होत असतात आणि तिथूनच ते काय एक ब्युटिफुल जर्नी तयार होत असते आणि ही प्रोसेस म्हणजेच काय पोलेन पिस्टिल इंटरॅक्शन. ज्यावेळी पोलेन ग्रेन हा स्टिग्म्यावरती येऊन बसतात आणि जर्मिनेट होतात म्हणजेच पोलेन ट्यूब फॉर्मेशन होत असते अँड सिनर्जिड्स हे पोलेन ट्यूबला गाईड करत असतात, जसं की गुगल मॅपसारखं ते गाईड करतात आणि ही कम्प्लीट कम्युनिकेशन प्रोसेस म्हणजेच काय तर पोलेन पिस्टिल इंटरॅक्शन. बेसिकली पोलेन ग्रेन्स म्हणतात की ओवल मॅडम मी येतोय, तुमचं लोकेशन काय करा मला शेअर करा. आणि याच ठिकाणी सुरू होत असते डबल फर्टिलायझेशनचा ड्रामा. तर स्टुडंट आता आपण एक खूपच इंटरेस्टिंग आणि युनिक टॉपिक पाहत आहोत म्हणजेच डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म. तर फर्स्ट ऑफ ऑल डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर अँजिओस्पर्म म्हणजेच फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये जे फर्टिलायझेशन प्रोसेस होत असते ही थोडी स्पेशल होत असते. Double fertilization is a unique process and is discovered by Navas Singh in plant like the lilium आणि फ्रायटिलारिया. इतकी युनिक आहे ही प्रोसेस की अँजिओस्पर्मिक प्लांट जे आहेत ते नॉन अँजिओस्पर्मिक प्लांट जे आहेत ते काय होतात तर याच्यावरती जलस फील करतात. जेव्हा पोलेन ग्रेन स्टिग्मावर लँड होत असतात आणि ते जर्मिनेट होतात त्यापासून एक पोलेन ट्यूब तयार होते. ओके, आता तुम्ही इमॅजिन करा, जर पोलेन ट्यूब म्हणजे एक काय आहे लोकल ट्रेन आहे आणि सिनर्जिड म्हणजे गुगल मॅप आहे. म्हणजेच ते काय करतात गाईड करत असतात आणि पोलेन ट्यूबला ओवलपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. तर पोलेन ट्यूब ही स्टाईलमधून जात असते, देन ओव्हरी चेंबरमध्ये एंट्री होते आणि शेवटी ओवलमध्ये जाऊन पोहोचत असते. ओके, तर युजली जे मायक्रोपाईल्समधून एंट्री होत असते त्या प्रोसेसला काय म्हणतात पोरोगॅमी. तुम्ही डायग्राममध्ये बघा आणि जर सेकंड डायग्राममध्ये बघितलं तर काही जे केसेस आहेत त्यामध्ये चलाझामधून एंट्री होत असते पोलेन ट्यूब म्हणजेच त्याला म्हणतात चलाझोगॅमी. आणि काही वेळा थर्ड डायग्राममध्ये बघा, काही वेळा काय होतं आहे पोलेन ट्यूब जी आहे ती इंटेग्युमेंट्स मार्फत इम्ब्रिओ सॅकमध्ये इंटर होत असते. त्या प्रोसेसला काय म्हणतात मिशोगॅमी म्हणतात. तर स्टुडंट्स लक्षात ठेवा, जर लाईफमध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल तर कधी कधी काय करावं लागतंय सारखं गेट ओपन यूज करावं लागतंय आणि तर कधी चलाजासारखं शॉर्टकट पण गोल फिक्स करायला पाहिजे. ओके, आणि फायनली पोलेन ट्यूब जी आहे ती इम्ब्रिओ सॅकमध्ये काय करत असते पोहोचत असते. इनसाइड देअर टू टू मेल गॅमेट्स फॉर्म. तर हे दोन मेल गॅमेट जे तयार झालेले असतात पोलेन ट्यूबमध्ये तर ते ॲक्शन घेत असतात. म्हणजेच काय करतात वन मेल गॅमेट्स गोज फॉर द सिनगॅमी. म्हणजेच काय करतात ते हे फ्युजन होत असतात हॅप्लॉइड मेल गॅमेट्स प्लस हॅप्लॉइड एक सेल मार्फत ते काय होत असतात फ्यूज होत असतात आणि त्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होत असतो. म्हणजेच काय तयार होते इम्ब्रिओ तयार होत असतो. आणि दुसरा जो मेल गॅमेट आहे हा ट्रिपल फ्युजनसाठी जात असतो. तो डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस जे असतात त्यांच्यासोबत फ्यूज होत असतो आणि त्यामुळे प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होत असते आणि पुढे त्यापासून काय तयार होते ट्रिप्लॉइड इंडोस्पर्म बनत असतो. तर मित्रांनो यालाच काय म्हणतात का टीमवर्क. म्हणजेच काय टू ब्रदर्स अँड टू डिफरंट जॉब्स करत असतील पण ते प्लांट सारखी फॅमिली जी आहे ती काय करतात स्ट्रॉंग करत असतात. स्टुडंट्स व्हाय कोल्ड डबल फर्टिलायझेशन, तर दोन मेल गॅमेट जे आहेत ते पार्टिसिपेट करत असतात आणि एक इम्ब्रिओ बनवतो तर दुसरा काय तयार करतो इंडोस्पर्म तयार करत असतो. दॅट्स वाय याला काय म्हणतात डबल फर्टिलायझेशन म्हणतात आणि ही प्रोसेस फक्त अँजिओस्पर्ममध्येच दिसते. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. तर डबल फर्टिलायझेशनचे फायदे हे खूप इम्पॉर्टंट असतात. फर्स्ट, जो इन्श्युर फूड स्टोरेज ओनली इफ एक फर्टिलायझरसाठी होत असतो, यामध्ये नो वेस्टेज. अँड सेकंडमध्ये काय होत असतं डिप्लॉइड जो झायगोट तयार झालेला असतो त्या झायगोटपासून इम्ब्रिओ तयार होत असतो आणि त्या इम्ब्रिओपासून न्यू प्लांट फॉर्मेशन होत असते. देन नेक्स्ट पॉईंट ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस इज द न्यूट्रिटिव्ह इंडोस्पर्म. ही इज द बेबी प्लांट ला काय करत असते ते टिफिन बॉक्स प्रोव्हाइड करत असते. नेक्स्ट पॉईंट सिनगॅमी. तर या सिनगॅमीमुळे काय होत असतंय तर डिप्लॉइड्स कंडिशनमध्ये ते रिस्टोर होत असते.
अँड लास्ट पॉइंट इज पोलीइम्ब्रियोनी. तर पोलीइम्ब्रियोनी म्हणजेच काय, तीच अवॉइड होत असतात, एकच प्रॉपर इम्ब्रियो यामध्ये तयार होत असतो. ओके. तर आता आपण एक छोटासा रिकॅप घेऊया. म्हणजेच काय, आपण आता काय शिकलो, तर पोलेन ट्यूब ही एक आहे, जर्नी लाईक एक आहे, लोकल ट्रेन सारखी आहे, आणि हे दोन मेल गॅमेट्स तयार होत असतात, म्हणजे टू डिफरंट रोल निभावतात ते. वन मेल गॅमेट जो असतो तो इंडोस्पर्म तयार करत असतो, आणि अ, दुसरा मेल गॅमेट जो असतो तो झायगोट तयार करत असतो. हं. तर युनिक फ्युचर अँजिओस्पर्ममध्ये डबल फर्टिलायझेशन फर्स्ट. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही फ्लॉवर जर बघितलं, तर त्याला काय करणार, नमस्कार करा, कारण त्याच्यामध्येच डबल फर्टिलायझेशन चालू असते. सो स्टुडंट, टुडे वी आर एक्सप्लोर्ड हाऊ टायनी पोलेन ग्रेन्स ॲक्टिव्ह सच ॲज द बायोलॉजिकल मिरेकल. ओके. अँड रिमेंबर, double fertilization is a nature way of ensuring both life and foods are created together. So student, if you found this lecture helpful, so like, share and subscribe for uh, more amazing botany lecture. Thank you.